आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। दीवा की कक्षा 5 की छात्रा का पीछा कर कक्षा में घुसे मनचले के साथ दुर्व्यवहार की घटना प्रकाश में आने के बाद महानगर पालिका प्रशासन की नींद खुल गई। इसके बाद महानगर पालिका अधिकारियों ने दीवा के 61 अवैध स्कूलों में से 29 स्कूलों के संचालकों के खिलाफ मामला दर्ज कराया। हालांकि महानगर पालिका के इस रुख के खिलाफ कुछ अवैध स्कूल संचालकों ने दीवा महोत्सव मैदान में कल मौन धरना दिया। सरकार की कुछ शर्तों के कारण स्कूलों को मान्यता नहीं मिल रही है। ऐसे में अगर इन 61 स्कूलों पर गाज गिरी तो करीब 25,000 विद्यार्थियों का भविष्य खतरे में पड़ जाएगा। इसलिए स्कूल ट्रस्टियों ने मांग की है कि सरकार के साथ मनपा शिक्षा विभाग को शर्तों में ढील देनी चाहिए। हमारे स्कूल को मान्यता नहीं मिल रही है, इस वजह से हम सभी टीचर्स यहाँ पे आज उपस्थित हैं और हम सरकार से रिक्वेस्ट कर रहे हैं कि हमें मान्यता दी जाए। क्या चीज़ की मान्यता? स्कूल को आगे कंटिन्यू करने की मान्यता, जैसे कि हमारे 8वीं 9वीं 10वीं और जो हमारे स्कूल चल रहे हैं उनको कंटिन्यू हमें चलाने की परमिशन दी जाए। आपकी स्कूल मान्यता अभी नहीं है सर, लेकिन कैसे अभी कुछ इश्यूज आ रहे हैं गवर्नमेंट की तरफ से, जैसे लीगली इलीगली ऐसे कुछ बातें चल रही हैं, तो उससे हमारे जॉब को इफेक्ट पड़ सकता है। हम टीचर्स के इतने सारे टीचर्स हैं, सभी का घर चलता है। इतनी महंगाई में सिंगल पर्सन तो काम अगर हस्बैंड कर रहे हैं तो नहीं हो पाता है, लेकिन जितने भी टीचर्स हैं इनकी वजह से इनके घर के जो बच्चे हैं वो अच्छा एजुकेशन ले सकते हैं। मैडम, आप जो ये लाड़की बहना का जो आपने ये लगाया उसका क्या मकसद है? सर, लाड़की बहना का यही मकसद है, जो फंड हमें गवर्नमेंट दे रही है वो अगर ना देकर भी हमें अगर इन सब सुविधाओं नौकरी दे, जॉब दे, जैसे हमारे स्कूल से इनको परमिशन दे, तो और भी जो लेडीज़ हैं उनको अपॉर्चुनिटीज़ मिलेगी जॉब करने की, और उनका घर में जो भी इश्यूज़ है, जो भी फाइनेंशियली कंडीशन है वो सिक्योर हो सकेगा। क्योंकि जब लड़की बहन के लिए वो फंड इशू कर सकते हैं, तो लड़की बहन के लिए, जब लड़की बहन उनकी रेडी है काम करने के लिए, तो उनको अपने बहन को ये चीज़ें प्रोवाइड करनी चाहिए। आई थॉट सो। मेरा एक मंदा श्रावण रोकडे, माझी जी नातुंड आहेत ती रेम्बो स्कूल शाळेमध्ये शिक्षण घेत आहे। मी सर्वांपैकी काही 4 शब्द इथे बोलायला आलेली आहे। जे काही शाळेचं प्रोग्राम ठरला तेव्हा जाहीर झालं की असं शाळेवरती काही प्रसंग आलेला आहे। त्या संदर्भातून मला सरकारला एवढंच काही म्हणायचं आहे की जे काही शिक्षण देत आहेत आज ह्या रेम्बो शाळेमध्ये, मुलं इतकी स्मार्ट आहेत की हिशोबाच्या बाहेर कधी त्या मुलांना ट्यूशनची गरज लागली नाही। आणि मुलं ज्यावेळी प्राऊड होतात, ज्यावेळी टीचर जो काही गुरु असतो एक शिष्याला चांगल्या पद्धतीने शिक्षण देतो, प्रत्येकाची अपेक्षा असते की टीचर चांगला असावा, शाळा चांगली असावी। आणि खरोखर ही रेम्बो शाळा एवढी गुड आहे ना की त्याला प्राऊड आम्हाला सुद्धा आई वडिलांना किंवा आमची जी शिक्षक मुलं शिकतायत त्यांना सुद्धा त्या रेम्बो शाळेचा खूप गर्व आहे की आमची शाळा नंबर 1 वर आहे। तर माझं एवढं सरकारला मत आहे की जर जे काही प्रॉब्लेम्स होत आहेत त्यांना जर जाग्याचा काही इश्यू असेल तर हरकत नाही, आम्ही जाग्याचा जरी बंदोबस्त केला तरी त्यांनी आम्हाला त्या जागेवरती मान्यता द्यावी। कारण का लीगल आणि अनलीगल जर धरून बसले तर मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे। आज जर आम्हाला अचानक कोणताही प्रसंग आणून दिला तर ज्या दिवसापासून आलाय संकट त्या दिवसापासून सर्वांना इतकं टेन्शन आलेलं आहे की आता आमच्या मुलांचं कसं काय होणार। पण शिक्षणाला अडवणं हे योग्य नाही आहे सरकारचं। सरकार म्हणते आगे बढ़ो हम आपके साथ है, पण ती जेव्हा त्यांचं काम असतं तेव्हा आगे बढ़ो आणि जेव्हा काम होतं तेव्हा ते पीछे मागे जातात। त्याचं असं कारण का? म्हणजे जनतेला फसवणूक करताय सरकार की फक्त कामापुरतं वापर करताय? जर कामापुरतं वापर करताय तर वेल अँड गुड नाही आहे। त्यांनी जे काय बोलावं फेस टू फेस बोलावं, आम्ही करणार किंवा नाही करणार, नंतरच जनता डिसाईड करते की आम्हाला काय करायचं। शेवटी आता लाडली बहीणचा जो हा लावला आहे बॅच सर्वांनी, लाडली बहीणचं इतका प्रचार जोरदार झाला, अजूनपर्यंत कोणाच्या अकाउंटला आले नाही। फक्त लाडला भाऊ आणि लाडली बहीण फक्त बोलायचं असतं, पण करायची वेळ येते ना तेव्हा सगळे मागे सरतात। कोणताही मंत्री असू द्या, कोणताही प्रधानमंत्री असू द्या किंवा काही असू द्या, पण मला एवढंच म्हणायचं सरकारला,
आणि मी श्री काळवाई महिला मंडळाचे अध्यक्ष मंदा श्रावण रोकडे बोलत आहे. ज्यावेळी मला असं कळालं, माझ्या 2 नातीचाच प्रश्न नाही आहे, जे 520 मुलं त्या शाळेमध्ये आज वर्ग आहे आणि 33 टोटल बॅच आहे, 25 जो टीचरचा आहे, तर ह्यांचा पण प्रश्न आहे. सरांचं म्हणणं तेच आहे. मी सरांची मीटिंग काल जाऊन घेतली की सर काय प्रॉब्लेम झाला, कारण का जो प्रोग्राम होता त्या प्रोग्राममध्ये मी सामील नाही झाल्यामुळे माझ्या मुलीने मला असं कळवलं. सरांना मी माहिती घेतली तर सरकारचं असं म्हणणं आहे की कमी जागेत नाही, कम से कम 5 गुंठ्याच्या जागेवरती शाळा उभी राहावी. जर तसं असेल तर आम्हाला नक्कीच आम्ही 5 गुंठ्याचाही प्रयत्न करू शाळेसाठी. माझा जेवढा होईल तेवढा मी जोर लावून प्रयत्न नक्कीच करणार आहे, कारण का मी प्रत्येक व्यक्तीला सहकार्य करत आलेली आहे. जर वेळ आली तर आम्ही वरपर्यंत येऊ आणि नाही आली, आम्हाला जर इथंच कोणी जर जाग्याबद्दल जर सहकार्य केलं तर त्यांचाही आम्ही आभार मानू. आणि ज्यांचं स्वप्न आहे त्यांच्याकडे मी आज हा प्रस्ताव नक्कीच मांडणार आहे. त्यांचंही म्हणणं आहे का आमची अपेक्षा आहे की आम्ही शाळा उघडावी दिव्यामध्ये, तर त्यांच्याकडे नक्कीच मी आज जाणार आहे. त्यांनी मला मिटिंगला बोलवले, फक्त मी त्यांचं नाव शो नाही करणार आहे. ज्यावेळी जर त्यांनी दिलं तर त्यावेळी नक्कीच सिद्ध होणार आहे की जागा आम्हाला शाळेसाठी, रेम्बो शाळेसाठी कोणी दिली. एवढंच मला बोलायचं आहे. 2 शब्द करून मी एक पालक म्हणून भरत मोहिते आपणास सांगू इच्छितो की दिवा शहरामध्ये जो अनधिकृत शाळांचा जो प्रश्न ऐरणीवरती आला आहे, त्याबद्दल माझी शासनाला अशी विनंती आहे की दिव्यामध्ये ज्या ज्या अनधिकृत शाळा आहेत त्या शाळांना अधिकृत हा दर्जा द्यावा ना शासनाने. जी लो बजेटमधली किंवा आर्थिक परिस्थितीमुळे जे आर्थिक परिस्थितीने गांधलेला जो वर्ग आहे, जे गरीब लोक आहेत, त्यांचे विद्यार्थी, त्यांची मुलं दिवा शहरामध्ये जर शिकत असतील तर त्यांचा शिक्षणाचा जो खर्च आहे तो शासनाने करावा आणि शासनाने अधिकृत इथे शाळा उभाराव्यात, त्यांना दर्जेदार शिक्षण द्यावं. आमची मुलं या ठिकाणी शिकत आहेत, त्यांना चांगलं शिक्षण मिळतं, चांगलं माफक फी मिळते, त्यांना घरापासून जवळ कोणताही गाडी खर्च लागत नाही. या सर्व गोष्टी आहेत त्या ध्यानात घेऊन शासनाने याच्यावरती योग्य ती कारवाई करावी, योग्य तो मार्ग काढावा आणि ज्या अनधिकृत शाळा आहेत त्यांच्या ज्या अनधिकृत शाळा म्हणून ज्या अटी लादलेल्या आहेत, शासनाने जाचक अटी लादलेल्या आहेत, त्या अटी शिथिल करून त्या शाळांना अधिकृत हा दर्जा द्यावा अशी माझी नम्र विनंती आहे. आणि शासनाने जर ही गोष्ट अंमलात नाही आणली तर माझ्यासारखा एक सजग नागरिक, एक भारतीय नागरिक म्हणून मला लोकशाहीने जो अधिकार दिलेला आहे आंदोलनाचा किंवा कोणताही उपोषण करण्याचा, तो मी अंमलात आणेनच. मी सांगू इच्छितो शासनाला की या 26 जानेवारीपर्यंत या प्रश्नावरती शासनाने कोणताही विचार केला नाही, मार्ग काढला नाही तर माझ्यासारखा माणूस आत्मदहन करण्यासाठी सुद्धा मागे पुढे पाहणार नाही अशी माझी शासनाला, शिक्षण विभागाला नम्र विनंती आहे. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या ठिकाणी जे संस्था चालक आहेत शाळांची, ते तर डान्स बार तर नाही ना चालवत, बिअर बार, डान्स बार तर नाही ना चालवत, शिक्षणाचं पुण्य चांगलं काम करत आहेत. आपल्याला लोकशाहीने अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि रोजगार या गोष्टी उपलब्ध करून देणं हे शासनाचं काम आहे. हा लोकशाहीमधला अधिकार आहे. तो अधिकार आमचा जर डावळला जात असेल तर एक पालक म्हणून आणि एक नागरिक म्हणून मी यांच्याबरोबर, ह्या सर्वांबरोबर आहे आणि यापुढे सुद्धा उभा राहीन आणि शासनाने याची दखल घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. मी प्राध्यापक शिवा अय्यर, अध्यक्ष दिवा स्मॉल स्कूल्स असोसिएशन. महाराष्ट्र सरकारचा 2013मध्ये महाराष्ट्र सेल्फ फायनान्स स्कूल्स ॲक्ट जे पास झालं, त्याचा कमीत कमी नवीन शाळेला 5 गुंठा जागेचा जे अट टाकलं आहे, त्या अटीमुळे दिवामध्ये जवळजवळ 50 शाळा अनधिकृत घोषित झालेत आणि अनधिकृत घोषित झाल्यामुळे ठाणे महानगरपालिकाने त्यांच्यावर चीटिंगचा केस लावला आहे की तुम्ही पेरेंट्सना न सांगता त्यांना शिक्षण देत आहेत. आमच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तर आम्ही गुन्हेगार नाही आहोत, आम्ही फक्त एक जाचक अटीमध्ये आम्ही अडकलो आहे, नाहीतर आम्ही गुन्हेगार नाही, आम्ही चीटर नाही, आम्ही फोर्जर नाही आहे. सरकारला माझं विनंती आहे की ते अट काढून टाका, कारण दिवासारख्या शहरात 50 अनधिकृत शाळा म्हणजे जागा इथे उपलब्ध होत नाही आहे. या 50 शाळेत जवळजवळ 25,000 विद्यार्थी शिकत आहे. समजा हे 50 शाळा बंद झालं, इथे एक पण गव्हर्मेंट इंग्लिश मिडियम स्कूल नाही आहे आणि जेवढे अधिकृत स्कूल्स आहेत त्याचा ते 25,000 शाळा मुलांना मावळ करून घेता येणार नाही. तर माझं सरकारशी एवढंच विनंती आहे
फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब, प्लीज आमचा प्रॉब्लेमचा विचार करा. आणि आमचं एवढं शासनाला विचारायचं आहे की जे स्कूल अधिकृत आहे ते जर का पालकांना परवडत नसेल आणि म्हणून पालक जर का अनधिकृत शाळेत जात आहेत तर ते त्यांचा प्रश्न आहे. आता तुम्हाला मसाला डोसा खायचा आहे, तुम्ही हॉटेल ताजला खाणार आहे की दिवातल्या एका ढाब्यात खाणार आहे ते तुमचा प्रश्न आहे. तर पालकांना अनधिकृत स्कूलचा फीस परवडत आहे आणि म्हणून तिथे जात आहे. आणि या अनधिकृत स्कूल जवळजवळ बरेच अनधिकृत स्कूल 10 वर्षापेक्षा जास्त झालेत. म्हणजे पालकांचा विश्वास आहे त्या शाळेंवर. असं नाही की त्याचा क्वालिटी कमी आहे, क्वालिटी चांगलं आहे पालकांचा आणि शिक्षकांचा. अनधिकृत स्कूल बंद झालं तर जवळजवळ 200 टीचर्स, 200पेक्षा जास्त 50 स्कूल आहे म्हणजे प्रत्येक शाळेत 10 टीचर पण धरलं, 500 टीचर्स शिकलेले महिला आज बेरोजगार होतील. तुम्ही लाडकी बहीणसारखा योजना राबवतायत, त्याच्यापेक्षा त्यांना रोजगार द्या, मला हेच म्हणायचं आहे. तो आपने लेटर वगैरह कुछ व्यवहार किया है प्रशासन से, शिक्षण मंडल से? लेटर ज़रूर किया है, बॉम्बे हाई कोर्ट में केस भी किया है. 2019 में मैं खुद अरेस्ट हो चुका हूँ ये मैटर में. मुंब्रा पुलिस स्टेशन में 161/2018 FIR मेरे खिलाफ दर्ज हुआ. 2019 में लोकसभा इलेक्शन में मैं यही मुद्दा लेके खड़ा था. इलेक्शन के दौरान मुझे अरेस्ट किया गया. 8 दिन मैं जेल में था, थाना सेंट्रल जेल में. जामीन मुझे मिला है. अभी फिर वही केस दोहरा रहा है. तो इसीलिए मैं पुलिस को भी बोला बार बार आप चीटिंग का केस क्यों लगा रहे हो. तो उनका कहना है कि थाना महानगर पालिका ने चीटिंग का केस डाला है. मेरा इतना ही पूछना है, बाकी किसी महाराष्ट्र में आप ही पूछ लो, आप तो पत्रकार आहे, आप ही पूछ लो कुठल्याही महानगरपालिकेत चीटिंगचा केस ट्रस्टीजवर लावण्यात आलेत का विचारा तुम्ही. मुंबई महानगरपालिकामध्ये, भिवंडी महानगरपालिकामध्ये, KDMC किंवा पुण्यामध्ये हे फक्त आणि फक्त ठाणे महानगरपालिकामध्ये होत आहे आणि ते पण मुंब्रा आणि दिवाचा शाळेंच्या विरुद्ध होत आहे.